समास आठवा दृश्य निरसन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे दवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. जगकीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा आज एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. मकर संक्रांतीचा दिवस आणि एकादशी असा 19 वर्षांनी आलेला हा संयोग आहे. त्या संयोगाचा धार्मिक दृष्टीने खूप मोठा फायदा आहे. दिवसभर सगळ्यांनी एकादशीचं व्रत केलंच आहे आणि एकादशीचं व्रत आणि सूर्याचा हा जो मकर संक्रमणाचा काळ आहे, त्या ठिकाणी भीष्मांची प्रतिज्ञा, ज्यावरती अद्वैतावरती आपलं चिंतन जे काल झालं, त्या ठिकाणी भीष्मांचा जो उल्लेख झाला, तो भीष्मांचा सुद्धा आज हा मरणाचा दिवस आहे, म्हणजे देह सोडण्याचा दिवस आहे. त्यांचं श्राद्ध वगैरे या उत्तरायणामध्ये झालं. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ 19 वर्षानंतर 2007 पासून आता ही एकादशी आली आहे. षटतीला एकादशीचं नाव आहे. या ठिकाणी गंगेचं अवतरण झालं आहे. कितीतरी गोष्टी आहेत आज. गंगेचं अवतरण भगीरथाने केलेलं आहे आणि ती भगीरथाने आणलेली ही गंगा कपिल मुनींच्या आश्रमातून पुढे सागराला मिळाली. मग कपिल मुनींनी तिला आशीर्वाद दिला याच दिवशी की तू आता सगळ्यांची पापं नाहीशी कर, पृथ्वी तलावर तुझा उपयोग होईल असा आशीर्वाद कपिल मुनींनी दिला. असे हे भगीरथ प्रयत्न आजच्याच दिवशी पूर्ण झालेले आहे. गंगासागर मिलन आहे, त्यानंतर एकादशी आहे, नंतर आपला हा नेहमीचा मकर संक्रमणाचा काळ आहे. धनुर्मास संपलेला आहे. धनुर्मासाला शून्यमास म्हटलं आहे. त्या मासाचं सुद्धा आपण विवेचन आणि चिंतन केलं आहे की त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल यावरती पण चिंतन झालं आहे. तो शून्यमासातलं जे काही आपल्याला मिळालं आहे ते आता या पुढच्या 1 महिन्यामध्ये वृद्धिंगत हो अशी सूर्यनारायणाला प्रार्थना, आपल्या विष्णू नारायणांना प्रार्थना करून आजची आपली समर्थांची आज्ञा घेऊन आजच्या या निरूपणाला प्रारंभ करते. जय जय रघुवीर समर्थ. आपलं दृश्यभास अविद्यात्मक समर्थ त्या ठिकाणी सांगतायत, जे नाही ते बघायचं नाही. आज ना दुपारचं आताचं जे येणार आहे आपलं 10 वाजताचं, त्या ठिकाणी
मी तो जो विषय सांगितला होता अज्ञानगीता, त्याचा रेफरन्स येणार. म्हणजे हे जे म्हणतात ते त्याचा हा पुढचा भाग आहे. जर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की काय नाही हे कळायला पाहिजे ना. आधी आपण म्हणतो की सावली असल्याशिवाय उन्हाची किंमत कळत नाही, दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही, गरिबी असल्याशिवाय पैशाची किंमत कळत नाही. त्यामुळे आपला जो अज्ञान आहे हे सगळं कळायला तर पाहिजे ना. नुसतं ज्ञानावर विश्वास बसत नाही. भक्तीत तरी एक वेळ होऊन जातं असं की भक्ती आपल्याला वाटते की एखाद्या सगुण रूपाबद्दल भक्ती वाटते, पण ज्ञान असं वाटत नाही. कारण ते ज्ञान नुसतं पुस्तकी वाटतं. या सगळ्या गोष्टी पुस्तकी आहेत. त्यामुळे अज्ञानावर जर भर दिला तर आपल्यासारख्या माणसाला छान वाटतं. मग ती अज्ञानगीता जी आहे त्याचं जर विश्लेषण केलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या स्पष्ट होतील आणि आवडतील. नुसतं ज्ञानाचं आपण काही ज्ञानी नाही आणि ज्ञानी होण्याची इच्छा पण नाही. लवकर ज्ञान मिळावं असं वाटत नाही, कारण की आपल्याला अज्ञानात रमायला आवडतं. मग ह्या अज्ञानात रमत असताना अज्ञानाचाच फायदा घेऊन इतके गोड आहेत ना हे लोक सगळे. म्हणजे समर्थ असो, शंकराचार्य असो, त्यांनी सगळ्यांनी बारीक निरीक्षण केलं आहे कलियुगातल्या माणसाचं. त्यामुळे त्यांनी बारीक निरीक्षण करून ये न के न प्रकारेण तुम्ही ऐका. म्हणजे त्याच्यावरची जे निरूपण चाललं आहे ते म्हणजे समर्थांचा हे वाक्य आहे की ज्या वाक्यामध्ये ते म्हणतात दृष्टीने देखील अविद्येने अविद्या देखील, अविद्येने अविद्या, काट्याने काटा काढला, अविद्येने अविद्या देखील. अविद्या आहे आमच्या मनात आणि तिने अविद्या काय हे जर कळलं आणि त्याचा परिणाम पण सांगितला. नुसतंच विद्या 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 केलं तर कंटाळा येतो की नाही माणसाला, साहजिकच आहे. ब्रह्माला सुद्धा तर कंटाळा आला एक दिवस आणि अभिमानही झाला. ब्रह्मदेवांना झाला, इकडे 3 देवांना झाला. त्या 3 देवांना झाल्यामुळे आता त्यांची लीला असते. ते पृथ्वी तलावर यायचं होतं, दत्तगुरूंचा जन्म व्हायचा होता, जगाला सद्गुरू मिळायचे होते. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी हा अविद्येचा भाग आहे ना. अविद्या ही अशी वाईट नाही आहे. मी तर म्हणते आता जेव्हा आपण अविद्येचं वर्णन करू तर आपण म्हणू अरे छान झालं, अविद्येत आपण असल्यामुळे त्याच्याशी आपण जोडून घेऊ स्वतःला. म्हणजे कोणीही मोठं नाही आणि कोणीही छोटं नाही. अविद्या ती अविद्या आहे. ते म्हणतात अविद्येने अविद्या देखिली. विद्येनी विद्या बघण्यापेक्षा अविद्येनी अविद्या बघणं म्हणजे सारखं. त्या सजातीय लोक एकमेकांशी जोडल्या जातात आणि समर्थ असो का आचार्य असो त्यांना सगळ्यांना जोडून घ्यायचं आणि त्यांचं कल्याण करायचं आहे. ह्या एकाच हेतूवरती ये न के न प्रकारेण त्यांनी हा प्रकार केला आणि त्या प्रकार केल्याने 4-5 लोकांनी एकत्र येऊन तो प्रकार केला. म्हणजे अविद्येनी अविद्या देखील, म्हणून ही गोष्टी विश्वासली. जर अविद्येनी सांगितलं असं होतं आहे, पटतंय की नाही, अविद्येतून जर पटलं तर मग तो म्हणतोय की तो गोष्ट विश्वासली. त्यावरती विश्वास बसला. विश्वास बसणं खूप महत्त्वाचं आहे. कसा बसवायचा आपण ठरवतो, पण ते ठरवत नाही तोपर्यंत समर्थ वेगवेगळे उपाय सांगतात. मग ते म्हणतात म्हणून ही गोष्टी विश्वासली. तुझी कायात कवगी संचली अविद्येची. तुझ्या कायेमध्ये ना जन्मापासून अविद्याच भरली आहे. इतकी अविद्या भरली त्याला बाहेर काढणं. आणि नुसतं या जन्मीचं नाही आहे हे पूर्वजन्मापासून जन्मानुजन्म इतके दिवसाचे त्याच्यामध्ये भरलेले संस्कार आहेत. ते संस्कार लवकर जात नाहीत म्हणजे एक तर आपली इच्छा पण नाही. त्या ज्ञानराज प्रभूंनी तर इतकं छान सांगितलं, संसार मला सोडत नाही, संसार मला सोडत नाही. आणि संसार कसला सोडत नाही, तूच त्याला सोडत नाही म्हणतात. तू जर सोडलं तर संसार नाही. डोळ्याला म्हटलं तू बघू नको, डोळा म्हणतो मी कुठे म्हणतोय बघतो म्हणून. हाताला म्हटलं हे नको करू तर तो म्हणतो मी कुठे करतोय, तू सांगू नको ना. प्रश्न असा इथे ज्ञानराज प्रभूंनी जेव्हा सांगितलं ते गाणं इतकं सुरेख आहे की त्या गाण्यावर 1 तासाचं विवेचन होऊ शकतं. पूर्ण अध्यात्म सांगितलं आहे त्यांनी आणि अगदी पटण्यासारखं. हो असंच आहे. म्हणून त्यांनी म्हटलं अविद्येतून अविद्या सांगितली तर म्हणून गोष्टीवरती विश्वास बसला आणि ते अगदी लागू पडला आपल्याला. ज्ञान आपल्याला लागूच पडत नाही, कारण ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तर आपलं जो ज्ञान नाहीच आहे. कितीही शिकवलं तरी त्यांच्या ज्ञानापर्यंत आपण जात नाही. त्यामुळे त्यांनी अविद्येचा भाग घेतला. नेती हे नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही, मग काय आहे हे नाही हे नाही हे नाही हे नाही, नेती करत हे आहे. मग हे नाही करता करता कुठेतरी काय आहे मग, ही जी उत्सुकता असते त्यावरती मग आचार्य स्थिर होतील, आपले समर्थ स्थिर होतील. म्हणून ही गोष्टी विश्वासली. तुझी काय अवघी संचली अविद्येची. तुझ्या कायेमध्ये म्हटलं देहामध्ये इतकी अविद्या भरली आहे जन्मानुजन्मांची की त्या जन्मांचे संस्कार जाण्यासाठी फक्त माझी कृपा एवढंच घटक कारणीभूत नाही. माझी कृपा आणि तुझे प्रयत्न या दोन्ही गोष्टी. आणि तुझ्या प्रयत्न केव्हा करशील, जेव्हा तुला ते पटेल. आणि पटल्यावर सोडत नाही. मग
एकदा का पटलं ते मन असं आहे की ते पटल्यानंतर बाकी सोडत नाही. मी सुरू केलं की नाही? हां, पटल्यानंतर जर सोडत नसेल तर मग आपल्या हा मनाचा सद्गुण आहे. म्हणून समर्थांनी सुरुवातीलाच मना सज्जना म्हणून टाकलं की बाबा रे सज्जना, कधीतरी सज्जन हो, आणि सज्जन झाल्यानंतर मी जे सांगतो ते नाही नाही म्हणत का असे ना, अविद्येतून का असे ना, हा तुझा आहे म्हणून आपल्याला शालजोडीतल्या मारल्या तरी चालतील, पण ते ऐकून तर घे. शालजोडीतल्या मारल्यावर सुद्धा दुःख होतं, पण ते खरं पटतं. मग ते खरं पटलं म्हणजे चांगल्या गोष्टी सांगण्यापेक्षा वाईट गोष्टी सांगायच्या. तुम्ही काय करता आणि त्याच्यामुळे काय भोगता हे सांगितल्यावर मग बाकी थोडंसं त्या जीवाला पटेल. म्हणजे या लोकांचे किती प्रयत्न आहेत त्या जीवाला बदलवण्याचे, पण बदलायचं काही नाव घेत नाही. मग त्याची काय मी आपण हा ग्रंथ ना खरंच वाचनासाठी नाही आणि काहीच नाही, आपण त्याच्यावरती विचार करून बदलायचं. हां, आपण एक नियमच करून टाकायचा, जे ऐकलं त्याच्याप्रमाणे बदलायचं. याच्याशिवाय दुसरा आपल्याजवळ पर्याय नाही आहे. मुक्त होण्याच्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही, आणि मुक्त व्हायचं हे एक ठरवलं की मग गुरु बरोबर आपल्याला मार्ग दाखवतात. त्याची कायमी आपण हे देहबुद्धीचे लक्षणं. मी काय आहे, या काय हा देह माझा आहे, हे असं असतं. ते देहबुद्धीचं लक्षण आहे. देह म्हणतो हे माझा हात आहे, देह म्हणतो हा माझा डोळा आहे, देह म्हणतो ही माझी बुद्धी आहे. असं हे देहबुद्धीचं येणे करता झाल्याप्रमाणे दृश्य अवघे. आणि तुमच्या मनात हा विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत हे दृश्य आहे. आज कर्कटी राक्षसींचा इतका गोड प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरंसुद्धा विक्रमादित्यांनी इतकी गोड दिली. 2च प्रश्न उत्तर विचारली, पण त्या 2 प्रश्नांमध्ये इतकी सगळी उत्तरं आली तिची. विचारणारी स्तब्ध झाली, सांगणाराही स्तब्ध. आणि हा जो मधला होता ऐकणारा त्याचा जो शिष्य, तो अगदी सगळ्यांना नमस्कार करत होता. अरे हे दोघं किती छान विचारतायत, ते लोक किती सांगतायत. म्हणजे आता आपले समर्थ आणि कल्याण बसले आहेत. समर्थ सांगतायत, कल्याण लिहितो आहे. कल्याण काहीच बोलत नाही आहे, कल्याण स्थिर आहे. आणि तिसरा जर कोणी असता त्या ठिकाणी आपल्यासारखा कोणीतरी, त्यांचा शिष्य जर एखादा असता, कधी समर्थांना नमस्कार केला असता, कधी कल्याणाला केला असता. कसं चाललं आहे, इतकं अद्भुत चाललं आहे. असा तो तिसरा जो शिष्य आहे तो खूप असा इम्प्रेस होतो या दोघांवरती. आणि त्या प्रश्नांचं उत्तर घेताना हे कसे विचारतात आणि ते कसे सांगतात, ह्यामध्ये तो इतका गुंग होऊन जातो. जसा संजय, महाभारताच्या वेळी संजय जसा गुंग झाला ते सगळं दृश्य बघून, तसे हे दोघं हा सुद्धा गुंग होतो. कारण गुंग होण्यासारखंच आहे, फक्त आपण उपयोगात आणत नाही हा प्रश्न आहे. हे ज्ञान पटल्यानंतर उपयोगात आणण्यासाठी म्हणून तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. इकडे देहाची बुद्धी आहे. मग आपण म्हणतो ना, एका मॅनामध्ये 2 तलवारी राहू नाही शकत, एका हृदयामध्ये 2 लोक राहू नाही शकत. मग ह्या सगळ्या गोष्टी, एक तर भगवंत राहील नाही तर माया राहील, एक तर मायाधीश राहील नाही तर माया राहील. मग 2 लोक नाही राहू शकत प्राधान्यक्रमाने. तसं तर माया ठेवणारच आहे आणि मायाधीश काही आहेच आपल्याजवळ, पण मायाधीशापेक्षा प्राधान्य जर मायेला दिलं तर चालणार नाही. इकडे देहबुद्धी वाढली, देहबुद्धी आपली भरपूर आहे, माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे. आणि मग ब्रह्म बघायला गेला, कसं दिसेल? ब्रह्म अगदी अलिप्त आहे, ब्रह्म अगदी वेगळं आहे. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा ये माझ्याकडे, पण 2 मिळून येऊ नको. 2 जण घेऊन तू जर आला, तुझ्या मनामध्ये जर देहबुद्धी असेल आणि हे सगळं कुटुंब, हा सगळा संसार, ही माझी प्रसिद्धी, हे माझे विचार, हे विचार जरी आचार्य तर खूप त्याच्या पुढे जातात. आचार्यांना तर हे सुद्धा मान्य नाही आहे नुसतं भक्ती करणं. ते म्हणतात त्याच्याही पुढे आपल्याला जायचं आहे, पण निदान इतकं तरी की तो महत्त्वाचा आहे, हे भक्त कार्य तरी केलं पाहिजे आपण. भक्ताचं कार्य दासबोधामध्ये वेदांत सांगितला, पण भक्ती मार्गाने सांगितला आहे ना, त्यामुळे हे सोपं आहे. वेदांत आणखी कठीण आहे. वेदांताचा अनुभव फार कमी लोकांना येतो. बोलायला काय जात आहे, मग बोलणं वेगळं आणि अनुभव भक्तीमध्ये येऊन जातो. कारण भक्तीमध्ये डोळ्यामध्ये पाणी पटकन येतं. त्यामुळे ते म्हणतात की तू जर दुसरी गोष्ट आणली सोबत, तुझ्यासोबत जर कोणी दुसरं घेऊन आला तर मी तुला मिळणार नाही. आणि म्हणतो धीटपणे ब्रह्म पाहतो या तुझ्या चरपट पंजरिका, म्हणजे म्हणण्यापेक्षा पोपट पंचीला काही अर्थ नाही आहे. तो दृश्याने रुदिली वाट परब्रह्माची. हे दृश्य आहे ना, हे जे दृश्य पाहत बसला ना, त्या दृश्याने तुझी वाट अडवली आहे. हे जे दृश्य तू बघतोय ना सारखा सारखा, तुझ्या मनामध्ये हा जो दृश्याचा गोंधळ आहे, त्या दृश्यामध्ये जिथे तू अडकला तर तुला मला प्राधान्य देता येणार नाही. त्यामुळे तुझी वाट पकडलं संसारांनी म्हणण्यापेक्षा तू संसाराला सोडून बघ, काय अडतंय तुझ्या वाचून बघ, आणि काय इकडे मिळतंय तुला हे बघ. निदान 5 मिनटं 24 तासातले. ते काही पूर्ण वेळ म्हणत नाही आपल्याला कर्मसिद्धांत सोडायला, त्यांनी तर कर्म करायलाच लावलं आहे. पण 5 मिनटं तरी प्राधान्यक्रमाने माझा हो, 5 मिनटं, आणि नंतर तू कर्म कर. फक्त माझाच राहा,
पण समाजाचं सगळं कर्म कर, पण माझ्याच मनामध्ये स्थिर, तर मी भेटीन, नाही तर भेटणार नाही. मला जर तुला भेटायची फार इच्छा असेल, देव आहे का यावरचं तर तुला जर अनुभव घ्यायचा असेल, तर तुला बाकी स्वतःला त्या 2 गोष्टींमध्ये निर्णय आज घ्यावा लागेल. परब्रह्माची तेथे साच मानी दृश्याला, निश्चयाची बाणवणी गेला, पहा हो केवढा चुका पडला अकस्मात. किती निश्चय आहे तुझा पक्का, ह्या मायेमध्ये किती पक्का अडकलाय, इतका अडकलाय. आतापर्यंत अडकला ठीक आहे, आता मी तुला मनापासून सांगतोय, किती वेळा गोंधळ घालतोय मनाचा, तू तरी पण तेच करशील, तर हा ग्रंथ वाचूनही उपयोग होणार नाही. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आईने कितीही सांगितलं तरी ती गोष्ट त्या मुलीला स्वतः करावी लागते, तेव्हा करता येतं. तसं गुरूंनी कितीही सांगितलं तरी तू आता तरी निर्णय घे, नाही तर तुझा हेच संपणार नाही. देहबुद्धीची लक्ष आता असो हे बोलाणे. खूप चर्चा झाली याच्यावरती, दृश्य निरसनावरती, काय बघायचं आहे आणि काय बघायचं नाही आहे, कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही आहे. आपल्या हातांनी केलं आणि हातांनी जर म्हटलं की मी केलंच नाही, किती धक्का बसला. हे कळलं तर ज्ञान झालं ना. हे कळलंच नाही आतापर्यंत. आपण हाताला दोष देतोय, आपण डोळ्याला दोष देतोय, आपण बुद्धीला दोष देतोय. बुद्धीला जे फीड केलं ते बुद्धी बोलते, मनाला जे सांगितलं ते मन करतं. मनाला कोण सांगतं? अंतःकरण सांगतं. अंतःकरणामध्ये भगवंत नाहीच आहे. अंतःकरणामध्ये भगवंताचा वास दूर दूरपर्यंत नाही आहे. नुसतं बोलायचं आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू, हा आपणच म्हणजे मीच घेतोय, मी सगळेच घेतोय की नुसतं गुरूंना म्हणायचं आणि प्रत्यक्षात गुरूंना सगळ्यात शेवटच्या नंबरवर टाकायचं. त्यांनी मानसशास्त्राचा प्रयोग केला. आता हे शिकलेले लोक त्याच्यावरती प्रयोग करतात. 10 का 20 विद्यार्थी आणले, चांगले तरुण. आपल्यासारख्यांना घेतलं असतं तरी आपणही तेच केलं असतं. ते 20 का घेतलं? कारण की मानसशास्त्राची संकल्पना त्यांना पटवायची होती. आपल्याला अध्यात्म आहे, त्यांच्याजवळ नाही आहे सध्या, म्हणून त्यांना घेतलं. सांगा कोण महत्त्वाचं आहे? सगळे महत्त्वाचे लोक त्यांनी आठवले. 10 सांगितले, 11 सांगितले, 12 सांगितले. कोणाच्या जीवनात काहीच नव्हतं. म्हणे मी अनाथ आहे म्हणे मी. मग अनाथ आहे तर माझ्या जीवनात तर कोणीच नाही. एक गुरुजी आले होते, त्यांनी मला थोडंसं सांगितलं, त्यांचा मला आधार वाटतो म्हणे. म्हणजे कुणीही प्राधान्यक्रमाने त्या मोठ्या शक्तीला म्हटलं नाही. कारण अविद्या म्हणजे हे ज्ञानच नाही आहे की ती मोठी शक्ती आपली आहे. मग त्यांना माहिती नसलं, 20च्या 20 लोकांना त्याला समजावून सांगावं लागलं की हे जे वाटतंय ना ते चुकीचं आहे. हे जे तुम्हाला वाटतंय आपलं कोणी नाही, अरे त्या भगवंतानी दिलेली शक्ती जर जागृत झाली, कालचं निरूपण त्या शक्तीवरच आहे. आपली शक्ती कशी जागृत होते विवेकानी, आणि प्रज्ञा आणि मेधा कशा जागृत होतात त्यावरती विशेष निरूपण होतं कालचं. मग ती तुझी शक्ती जागृत झाली, मग कसं म्हणतो कोणी नाही? आपली स्वतःची शक्ती ज्याची असते, तो जो हातामध्ये झेंडा घेऊन असलेला व्यक्ती तर माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. सगळं जीवन त्याचं खराब आहे, म्हातारा आहे, गरीब आहे, कोणी नाही त्याला एकटा, पण झेंडा घेऊन राष्ट्राचा झेंडा घेऊन सगळीकडे फिरतो आहे. त्याची ती शक्ती आली कुठून? त्या शक्तीला प्रणाम आहे. मग ती शक्ती तुझ्याजवळ नाही, तुझी आई आहे, पण आई तुला शेवटपर्यंत कामात पडणार आहे का? किती दिवस पुरणार आहे? किंवा तिचा अनुभव तू घेते का? तुझी स्वतःची शक्ती असेल तर आई पण महत्त्वाची, वडील महत्त्वाचे, सगळी दुनिया महत्त्वाची. पण तू जर तयार असशील तर, अन्यथा कोणीच तुझ्या कामात पडू शकत नाही. हे ज्ञान झालं पाहिजे ना. आणि हे पूर्वसंस्कार इतके असतात मागच्या जन्मीचे. कोणाशी भांडण आहे, कोणावर क्रोध आहे, कोणाचं देणं घेणं लागतं. त्यामुळे त्याच विचारांनी आपण प्रेरित असल्यामुळे बुद्धी तसेच निर्णय घेते जे तिने घ्यायला नको आहे. मग आता त्यांनी म्हणलं, आता तर कळलं की नाही तुला, मग आता असो होतं बोलणे. खूप सांगितलं, आता वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितलं, आणि आपण बोलणाऱ्यांनी सुद्धा आपले स्वतःचे अनुभव सांगितले. म्हणजे नुसतं समर्थांनी सांगितलं नाही, बोलणाऱ्यांनी सांगितलं, श्रवण करणाऱ्यांनी सुद्धा स्वतःचं ताडून पाहिलं. आता खूप झालं, किती वेळ चर्चा करायची. थोडक्यात मग आता हे संपलं. ब्रह्म न पाविजे मीपणे, देहबुद्धीचे लक्षणे दृश्य भावेते. मग ब्रह्म नाही मिळणार जोपर्यंत दृश्य तुला दिसतंय समोरचं, तोपर्यंत ब्रह्म दिसणार नाही. म्हणजे ब्रह्माच्या पलीकडे सृष्टीच्या पलीकडे बघितलं तरच तुला मिळेल. आकाशाच्या वर जर आपला विमान जाऊ शकत नाही, तर मनाने जाऊ शकतो. ह्याकडे लक्ष दे. आपलं मन कुठेही जाऊ शकतं. आपल्या मनाला त्या वैकुंठातही नेऊ शकतो, भगवंताच्या मांडीवरही बसवू शकतो, आणि तो चंद्रही हातात घेऊ शकतो, सूर्याजवळ सुद्धा जाऊ शकतो. हनुमंत गेलेच आहेत. मनाने जायला काय, प्रत्यक्ष भिंग घेऊन बघितलं, ग्रहण लागलं तरी सूर्य बघता येत नाही. ग्रहण असतं त्याला, आपल्याजवळ भिंग आहे तरी सूर्य बघता येत नाही. आणि मनाने आपण सूर्याचं होऊ शकतो. सूर्याची सगळी उष्णता आपण खेचू शकतो. मनाने तर काही करू शकतो. मग मनाला सांग जे करायचं ते सांग, आणि उडी मार.
जशी लंकेमध्ये हनुमंतांनी मारली तसा हा जो भवसागर आहे तो पार जर करायचा असेल तर मार उडी एकदाची आणि पुढचं बघ आता. आणि पुढे तर असं मिळेल तुला की जे कुणालाच मिळालं नाही आणि फार कमी लोकांना. कुणाला मिळालं नाही असं नाही, 100त 2 लोकांना मिळालं असं गृहीत धरू, असं काहीतरी मिळेल. विश्वास तर ठेव स्वतःवर. स्वतःवर विश्वास ठेव, दुसऱ्यांवर नाही. आता स्वतःवर कसा विश्वास ते अविद्येत सांगणार आहे आज. जी गीता आहे अगीता त्यामध्ये सांगणार आहे की स्वतःवरती विश्वास ठेवणं किती चांगलं आहे. नंतर अस्तीचा मेही माशाचा डोळा, पाहे न म्हणे ब्रह्माचा गोळा. इकडे माशाचा प्रेमामध्ये मोहामध्ये लज्जत झालेला व्यक्ती म्हणे ब्रह्माचा गोळा बघतो. कसा दिसेल तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. तो ज्ञाता नाही, तो आंधळा आहे. त्या आंधळ्याला ब्रह्माचा गोळा कसा दिसेल? आणि ब्रह्माचा गोळा दिसण्याचा प्रश्नच नाही. ज्ञानराज प्रभू तर म्हणतात आहे, आता त्याचा अनुभव खरंच घ्यावा वाटत आहे की ज्ञानराज प्रभू म्हणतात दिसायचा प्रश्नच नाही आहेत काही. तुम्ही बघायचं काहीच नाही आहे. जर तुम्ही बघायला गेले तर 2 आहे, मी आणि तो 2 आहे. पण ते म्हणतात 2 नाहीच आहे, तो आणि मी एकच आहे. त्याच्यामुळे बघायचं नाही, शांत व्हायचं, जे आहे ते माझंच आहे असापर्यंत ते अद्वैतातले शंकराचार्य नेतात. पण इथे निदान काय बघायचं आहे? हे सगळं असं जे काही कमी आहे, जे काही मर्यादित आहे ते बघायचं आहे. मग तो ब्रह्माचा गोळा नाही. तो जर बघत असेल तर तो केवळ मूर्ख, अजूनही पशुयोनीतच आहे. आणि पशु हेच करतात, पशु जेवढं दिसलं तेवढाच बघतात. त्यानंतर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की सगळे पशु, अगदी लहान पशूंपासून मोठे, किती हत्ती उंदरापासून मुंगीपासून तर आपल्या हत्तीपर्यंत, जिराफापर्यंत, आणखीन कोणता मोठा डायनोसॉर असेल त्याच्यापर्यंत जर तुम्ही विचार केला, इतकं कोणताही पक्षी प्राणी घ्या, ते म्हणे त्यांचं समांतर आहे. त्यांचं पोट आणि त्यांचं डोकं समांतर आहे. हा पण सिद्धांत कसं कठीणच आहे समजणं की त्यांचं पोट समांतर आहे, पोटाला डोकं समांतर आहे. म्हणजे चतुष्पाद प्राणी आहेत सगळे, आणि चतुष्पाद प्राणी असल्यामुळे त्यांचं डोकं आणि त्यांचं पोट समांतर आहे. पोटाला लागतं ते खाणार आहे, पोटाच्यावर जमा करणार नाही आणि फक्त पोटाचा विचार करणार आहे. आपल्या देहाचा विचार करणार आहे, कारण देह त्यांच्या समांतर आहे. त्यांचं जे डोकं आहे ते त्यांच्या शरीराला समांतर आहे. आपलं डोकं किती वर आहे, आपलं पोट किती खाली आहे. पोटाच्या मध्ये बेंबीच्या रंध्रामधून पुढे आपल्याला हृदय दिलं आहे, हृदयाच्या पुढे बुद्धी दिली आहे आणि त्याच्यावर तिथे डोकं दिलं आहे. मग त्याच्यामुळे पोट खूप खाली आहे. पोट म्हणजे हा देह खूप खाली आहे आणि त्या खालच्याच गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपण त्या कोळशाच्याच खाणीत जाणार आहे ना, की पोटाकडे लक्ष आणि या सगळ्या मद मोह अहंकार जे पोटात भरलेले आहेत, पोटासाठी खातो जसं तेवढंच जर करायला लागलो तर वर कसं, हे डोक्याचं काय तुम्हाला समजत नाही म्हणतात समर्थ, की तुमचं डोकं वर आहे, सगळ्या प्राण्यांसारखं आडवं नाही आहे. ते चतुष्पाद आहे, तुम्ही द्विपाद आहात. आणि द्विपाद असल्यानंतर तुमच्या पोटाला खूप खाली स्थान दिलं आहे. भरा तुम्ही पोट भरू नका असं म्हणत नाही म्हणे आम्ही. पोट भरा, पण पोटाच्या नंतरही काहीतरी डोक्यात चाललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग नाही तर ते मूर्ख आणि आंधळे म्हटलं आहे त्यांना. जर ते पोटाच्या पर्यंतच विचार करत असतील, माझ्याजवळ इतका पैसा जमला पाहिजे आणि तरच माझं काहीतरी भलं होईल, हा पोटाचा विचार असेल तर पोटाच्या वर असलेलं हृदय आणि त्याच्याही वर असलेली बुद्धी, त्या बुद्धीला हृदयाकडे न्यायचं का पोटाला हृदयात बसवायचं. मग पोटाला बसवायचं, पुन्हा मध्ये दिलं आहे हृदय. मग हृदयाचा विचार करा, आत्मा तिथे आहे. दिसत जरही नसला तरी आत्मा तिथे आहे आणि आत्मा वर जायचा प्रयत्न करतो. आत्म्याला सतत वर जायचं असतं, कारण तो फुगा जसा असतो ना हवेचा, त्याला खाली यायचं नाही, त्याला वर जायचं आहे. हलका असतो तो, त्याला वर जायचं आहे. त्याला ओढून ओढून खाली आणतात मुलं. पण प्रत्यक्षात त्याला वर आपणही ओढून खाली आणतो. दिसत नाही आपण आणतोय म्हणून, पण प्रत्यक्षात आपण आत्म्याला जाऊच देत नाही वर. मग हे सगळं प्राण्यांमध्ये आणि आपल्यामधला हा जो महत्त्वाचा बदल आहे, हे आपलं एवढं मोठं ब्रह्मरंध्र, त्यानंतर आपलं हे जे हृदय कमळ, जे कमळ भगवंताला आवडतं ते आपल्याजवळ आहे. त्या कमळाला वाटतं की चिखलात रुतून बसू नये. आणि त्या प्राण्यांनी मारलं तर ठीक आहे, प्राण्यांचे त्याचा भोगयोनी आहे, त्यासाठीच आहे. मग प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फक्त एवढा फरक आहे की आपण वर विचार करायचा, प्राणी आडवा विचार करतात, त्यांना बिचारांना काही चालत नाही, त्यांना तसं करावंच लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी जर पटल्या तर मग हा जो माशाच्या दृष्टीने जर डोळ्यांनी बघितलं तर ते ब्रह्म कसं दिसेल त्या माशाला बुद्धी नाही तेवढी. त्या गजेंद्राला कशी होती त्याचं एक कारण आहे. गजेंद्राला तो आडवा जरी असला आणि त्याचं डोकं जरी पोटाच्या लेवलमध्ये असलं तर त्याचा जो मागचा जन्म शापित होता, तो शापित गंधर्व आहे. त्या शापित असल्यामुळे त्याला तशी बुद्धी झाली. मागचे संस्कार
म्हणजे मागचे संस्कारही महत्त्वाचे. आपल्यालाही जर अचानक संस्कार हा ग्रंथ हातात पडला ना, आपण म्हणायचं आपले संस्कार आहे म्हणून, नाही तर हातात नाही पडत, नाही तर ही बुद्धीच होत नाही. त्यामुळे हा बुद्धीचा याचा विचार करायचा असेल प्रत्येकाला, तर बुद्धीचा विचार केला तर मग पशूंपेक्षा आपण उत्तम ठरतो. हे समर्थांना सांगायचं. किती वेगवेगळे उदाहरणं देतात आणि इतके पटतात ना त्यांचे. खरंच आहे, ते आडवे आहे, आपण उभे आहे. आपल्याला उभं देण्याचं काय कारण आहे? मग उभं दिल्यानंतर हृदयाचा काहीच उपयोग करायचा नाही का? नुसतं प्रेम करायचं आपल्या संबंधावरती. अरे ते प्रेम करणारा जो प्रेमाचा अंश आपण आहोत, जो इथे जन्म झाला तो वासनेतून झाला, जो आईवडिलांच्या पोटातून झाला तो वासनेचा झाला. पण त्यांच्यामध्ये जो 2 महिन्यात टाकलेला जो अंश आहे तो आनंदाचा अंश आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. तो परमात्म्याचा अंश तळमळ तळमळ करतो की या काय मला बांधून ठेवत आहेत. एखाद्याला खरंच बांधून टाकलं ना, सोडी सोन्याचा पिंजरा, आहेच ना गाणं, की मला सोड, या पिंजऱ्यात मला अडकायचं नाही, मला सोड, तरी सोडत नाही. कारण समजत नाही. सोडत नाही म्हणजे समजत नाही. सोड आता. जे ज्ञानराज प्रभू तर असे सांगतात, आता तरी सोडा. मग सोडा म्हणजे सोडायचं काहीच नाही. पुन्हा तोच मुद्दा, सोडायचं काहीच नाही. ना मुलांना, ना समाजाला, ना कशाला सोडायचं नाही. फक्त मन बाकी त्या ठिकाणी 5-10 मिनिटासाठी जर ध्यानात गेलो की माझा उपयोग काय, माझं कल्याण कशात आहे. जसं रामचंद्रांना आपलं कल्याणाचं ध्येय माहिती होतं की आपल्याला परोपकार करायचा आहे, आपल्याला सगळ्यांना सुखी करायचं आहे. सगळ्या जमातीला, खालच्या जमातीतले सगळे पशु पक्षी, कोणत्याही योनीतले, जे दगड झालेली अहिल्या असो, ती शबरी असो, या सगळ्यांचा उद्धार करत जायचा आहे. फक्त माझी सीता सोडणे हा एवढा उद्देश नसून, म्हणजे आपला फक्त हा संसार करणे हा उद्देश नसून, ते संसार करत असताना भगवंताला पण भेटलं पाहिजे. भगवंतांनी दिलेला संसार एवढी फक्त एक, आता या 4-5 लोकांनी सांगून बुद्धीमध्ये ती संकल्पना पटते आहे की हो खरंच आहे. आता हा तरी निदान कमीत कमी विचार तरी व्हावा. आता अनुभवास कधी येईल तो आता समर्थांच्या हातात आहे. अस्तीचा दृष्टीसी दिसे मासी भासे, तितुके काळांतरी नासे. जितकं दिसलं काळांतरी नासे. आता याला काही वेगळं सांगायची गरज नाही. काही काळानंतर या सगळ्या गोष्टी निघून जातात. म्हणून ही दृष्ट्यातीत असे परब्रह्म ते. पण ते परब्रह्म जे आहे ते दृश्यातीत आहे. तुम्ही त्याच्याजवळ आधी होता, आताही त्याच्याजवळ आहात, पुढे सुद्धा त्याच्यासोबत राहणार आहे. देह निघून गेला तरी परमात्म्याचं मिलन आपल्याला होऊ शकतं. कारण परमात्म्याचा अंश आहोत. तो प्रेमाचा अवतार आहे. प्रेमाच्या अवतारातून तो दुःखामध्ये टाकलंच नाही आहे भगवंतांनी आपल्याला. त्यांनी फक्त एक परीक्षा घेतली असं समजू. आता दुःख जे येत आहे ना, ती त्याची कसोटी आहे. त्या कसोटीमध्ये जो उतरेल आणि तो माझ्यावरती विश्वास, आणि त्याला सगळं करता येतं, तो काही करू शकतो. तो करत जर नसेल तर ते आपलं प्रारब्ध आहे, तेवढं फक्त देहाचं भोगून घ्यायचं. कारण मागच्या जन्मीचं जे प्रारब्ध आहे ते संपलं आहे. गुरुकृपेने संपलं. ते सुद्धा ओझं वाढतं नाही तर आपलं. पण गुरुकृपा झाल्यावर ते मागचं संपलं. फक्त देहाचं जेवढं या जन्मीचं आहे तेवढं भोगू. आणि तेवढं भोगत असताना नामस्मरण करू, ध्यान करू, उपासना करू, 5 मिनटं स्वतःसाठी देऊ. याच्या व्यतिरिक्त काही मागत नाहीत ते. कोणतेही सोपस्कार कलियुगामध्ये लागू पडत नाही. जिथे नर्मदेची परिक्रमा करतात लोक, तर त्या नर्मदेच्या परिक्रमा करताना लोकांचे आता इतके व्हिडिओ येतात, येऊ नका तुम्ही, इतकी घाण करतायत. आणि ती परिक्रमा राहिली बाजूला आणि त्यांचा आत्मसाक्षात्कार वगैरे तर सोडा. आणि म्हणे मैयाचं दर्शन होतं. मैयाचं दर्शन अशा स्थितीत जर होत असेल तर कठीण आहे. हे ऐकणंही नको आणि ते बघणंही नको. असे लोकांना जर मैयाचं दर्शन होत असेल, कारणी जायचं, घाण करायची, प्रत्येक साधूला त्रास द्यायचा आणि मैयाचं दर्शन झालं म्हणून व्हिडिओ करायचे, ह्या गोष्टी खरंच कलियुगात शक्य आहे. आणि ह्या कलियुगातल्या बाहेर पडायचंच कशाला? आता काहीच करू नका. जिथे आहे तिथे तुम्ही मनाने त्याची प्रार्थना करा. मग ते शाश्वत जे आहे ते आपल्याला दिसेल. इकडे वृंदावनातले लोक कंटाळले, तिरुपतीचे लोक कंटाळले, अयोध्येचे लोक कंटाळले, प्रयागमधले लोक कंटाळले. अरे हे लोक येतात आणि वृंदावनात ट्रॅफिक जाम असतो म्हणे भक्तांनी. आणि सगळ्यांना मिळाला आहेत का भगवंत तिथले? मग सगळ्यांनी म्हणायला पाहिजे आम्हाला म्हणतात, पण त्याला काही अर्थ नसतो. आनंद नाही, दुःख नाही, चिडचिड आहे, क्रोध आहे, एकमेकांची जेलसी आहे, पैसे मारतात, सगळं चालू आहे तिथे वृंदावनामध्ये. वृंदावनाचं स्थान महात्म्यसुद्धा राहिलेलं नाही आता कलियुगामध्ये. हे आपल्या जीवाला कळलं पाहिजे ना. मग हे दृश्य निरसन झालं पाहिजे. मग वृंदावन करून फक्त वृंदावनातच भगवंत आहे असं नाही. आपल्या जवळच तो आहे, त्याला शांततेने बघा, 5 मिनटं बघा. आणि 5 मिनिटानंतर जसे रामचंद्र समर्थांच्या समोर उभे राहिले तसं एखादा आपल्यालाही आनंदाचा स्रोत मिळून जाईल. आपल्याला आपला आनंद टिकवता येईल. म्हणजे जे दृष्टीस दिसतंय, ते भासतंय, ते काळांतराने नाचतंय. त्यामुळे ते नाचलेल्या गोष्टींकडे लक्ष देण्याची समर्थ म्हणतात काहीही गरज नाही. परब्रह्म ते हे शाश्वत. आता परब्रह्म अतिशय गोड आहे, ते शाश्वत आहे, निरंतर आहे, होतं आहे आणि राहणार आहे.
माया त्याची अशाश्वत आहे. ही जी माया आहे ती अशाश्वत आहे. किती सांगावं लागतं ना आपल्याला, किती विचार करावा लागतो त्याच गोष्टींवर. मला समजत नाही. म्हणजे समर्थांना किती वाईट वाटत असेल, किती वेळा सांगू यांना, तरी समजतच नाही. एक व्यक्ती म्हणत नाही मला कळलं म्हणून. तेच सांगतायत तरी. ऐसा बोलीला निश्चितार्थ नाना शास्त्री. एकच शास्त्र नाही, कोणतंही शास्त्र धुंडाळा त्याच्यात तेच म्हणतात. आपले महाराज बघतायत. आता पुढे निरूपण. आता हे जर कळलं असेल, दृश्य निरसन समर्थ म्हणतात, जर तुम्हाला आता हे कळलं असेल तर देहबुद्धीचं लक्षण आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आपल्याला एखादी गोष्ट आवडली, एखादी गोष्ट मला साधली, ती साधलेली गोष्टसुद्धा आपण नाही करू शकत काही, ते त्यांच्यामुळे साधल्या गेलं. एखादी फिसकटली तर सुधरेल कधी ते. या फिसकटण्यावर माझं अवलंबून नाही. फिसकटण्यावर माझं अवलंबून नाही, साधण्यावरही माझं अवलंबून नाही. माझं अवलंबून आहे आपल्या भगवंतावर. शांतपणे विचार करणं म्हणजे खरं म्हणजे थोडक्यात म्हणजे असे लोक जेव्हा वागतात ना, तेव्हा समाजातले लोक त्यांना निगरगट्ट म्हणतात. त्यांना कशाचंच काही वाटत नाही. यांच्याकडे एवढं दुःख झालं तर या बाईला काही वाटतच नाही. वाटत कसं नसतं, वाटत असतं. पण संवाद मोठ्या गोष्टीची झाल्यावरती तो आपल्याला आधार देत असतो. मला तर माझे मिस्टर जेव्हा गेले तेव्हा किती कठीण होती परिस्थिती, किती वय लहान होतं, 2 छोटे मुलं होते. पण त्या ठिकाणी स्वतः महाराज घोड्यावर बसून स्वप्नात आले. आता हा माझ्या मनाचा खेळ समजू, पण त्याशिवाय 14 वर्ष काढू शकलो का? महाराज स्वतः दिसले, जे आतापर्यंत कोणालाच दिसले नाही आमच्या घरात, कोणालाच दिसले. आता हे स्वप्नातला मग वेळ झालं होतं का? मला इंजेक्शन वगैरे दिलं होतं, कारण हे दुःख सहन करण्यासाठी. बाकी सगळेजण त्यांच्याजवळ बसले होते माझ्या मिस्टरांजवळ, पण मला काही त्यांनी नेलं नाही, कारण हा धक्का ही सहनच नाही करू शकणार आहे. तर असं जेव्हा घडलं तेव्हा त्यांनी इंजेक्शन दिलं. आता इंजेक्शनमध्ये काय त्या डॉक्टरनी केलं असेल मला माहीत नाही. मला काहीच कळलं नाही इकडे काय चाललं आहे. आणि स्वप्नामध्ये महाराज घोड्यावर आले. मग जेव्हा काही 1-1.5 महिना झाल्यानंतर मी जेव्हा आमच्या साखर क्रीडाला गेले आणि त्यांना म्हटलं महाराज कधी घोड्यावर बसले होते का? आमच्या गुरुमाऊलींना विचारलं की महाराज कधी घोड्यावर बसले होते का? ते म्हणे घोड्यावर कधीच बसले नाही. ब्रह्मचैतन्य घोड्यावर बसले होते आणि ब्रह्मचैतन्यांचे खूप फोटो आहेत घोड्यावरचे. आपले महाराज इतके साधे होते, खाली मान त्यांनी वर केली नाही. घोड्यावर बसणं तर दूर. पण म्हणलं मला कसे घोड्यावर दिसले? तर म्हणे ब्रह्मचैतन्यांना घेऊन आले असं समज म्हणे. म्हणजे ते लोक तर इतके गोड असतात ना, प्रेमळ, की असं काय झालं. आणि दुसरा एक अनुभव आला की ज्यावेळी माझ्या मिस्टरांचा प्राण गेला, तर प्राण गेल्यानंतर आम्ही सगळेजण जेव्हा गेले तेव्हा बसलो होतो आम्ही त्यांच्याजवळ. म्हणजे दुःखाची वार्ता करतो आहे, त्याच्यातून दुसरं काय दिसतं हे बघतो आहे. याहून काय दुःख असू शकतं या वियोगापेक्षा? कारण मुलं लहान असताना ह्या सगळ्या गोष्टी भयंकरच वाटतात. तर जेव्हा हे गेले तर आमच्या शेजारचा एक व्यक्ती शेगावला होता. आता ह्यांचं शेगाववर श्रद्धा, शेगावच्या गजानन महाराजांवर श्रद्धा आमची महाराजांवर असली, जरी त्यांनी घेतला होता त्यांचा अनुग्रह, पण ते मनापासून त्यांच्या पूजा वगैरे करत असताना महाराजांची बावन्नी म्हणायचे. तर हे जेव्हा गेले तेव्हा शेजारचा तो मुलगा शेगावला होता आणि त्याला जेव्हा कळलं काका गेले आणि तो घरी जेव्हा आला दुसऱ्या दिवशी काका गेले असं कळल्यावर तो म्हणे मला तर 7 वाजता काका शेगावला दिसले. नाही साधी गोष्ट आहे का? तो काकावर प्रेम करणारा, तो म्हणे मी शेगावला होतो आणि मला काका अगदी भास झाला की काका शेगावला नमस्काराला आलेत. मी म्हणणारही होतो काका काका म्हणून, पण म्हटलं अरे ते तर आजारी आहेत, ते कसे येतील. म्हणून मी घरी जेव्हा आलो तर तीच वेळ जेव्हा मला त्यांचा प्राण गेलेला. मग ह्या सगळ्या गोष्टी साध्या नाही आहे. हे असं काहीतरी आपल्याजवळ देऊन टाकते ती मोठी शक्ती, की मी आहे. ते जरी गेले तर त्यांनाही मार्गाला लावलं, मी उरली तर माझ्यासाठी सुद्धा सांगितलं मी घोड्यावर बसून तुझ्यासोबत आहे. तुला आधीच म्हटलं होतं रामनाम पाहिजे का? तर तुम्हाला तेव्हा कळत नव्हतं, तुम्हाला सगळा संसार पाहिजे होता. आणि हे सगळं करावंच लागत असतं. त्या मायेबद्दल कधीही आपले महाराज कधी म्हणत नाही की मायेमध्ये अडकू नका, म्हणजे मायामध्ये तुम्ही हे गोष्टी करू नका असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. पण संकटाच्या वेळी तरी माऊलींना आठवा. म्हणजे दोन्ही प्रसंगांनी अक्षरशः 13व्या दिवशी मी उभी राहिलेली आहे. ही जी शक्ती आहे ती शक्ती त्यांची आहे. लहान मुलांकडे बघून म्हणा किंवा समाजाने इतकं छान सपोर्ट केला म्हणून म्हणा, पण मग संकट आहे ना, संकट असतं. मग त्या संकटांकडे बघण्याची दृष्टी जर भगवंत देत असतील तर ते ब्रह्म दिसणं म्हणतात. मला काय दिसलं माहीत नाही, मला कसला भात, मला काय प्रेम मिळालं असंही मला म्हणायचं नाही, हा अनुभव किंवा साक्षात्कारही मला म्हणायचं नाही. पण ती शक्ती बाकी मिळाली काहीतरी, की एवढ्यावर तू आता रडत बसायचं काही कारण नाही. आणि 13व्या दिवशी मी शिकवायला गेलेली आहे. त्याच सरांच्यासोबत मी 13व्या दिवशी गेली. हे आमच्या घरच्यांचंही कमाल आहे, माझीसुद्धा कमाल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडल्या, आज तसा रामाचं 14 वर्ष झाले तसे माझेसुद्धा 14 वर्ष त्यांना जाऊन झालेले आहे. पण असं काही कशात कमी त्यांनी ठेवलेलं नाही. म्हणजे ही गुरुमाऊलींची कृपा. हा अनुभव सांगण्याचं कारण एकच आहे, हा वैयक्तिक अनुभव प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपात येतो. बघता फक्त बोलत असतो, प्रत्येकाला असा अनुभव येतो की किती कठीण. आमच्या एका बहिणीचा माझ्या एका बहिणीचा मुलगा आहे, भाऊ आहे,
तर त्याला इतकं मोठं गंडांतर आलं की तो ट्रकच्या खाली आला. ते गजानन महाराजांचे भक्त आहे. ट्रकच्या खाली आला आणि ट्रकवरून पण त्याला खरोचसुद्धा आली नाही. तो झोपला असा तर ती टाकीसुद्धा लागली नाही आणि तसाच निघून गेला ट्रक. आणि हा उठून बसला. आणि ते इतके कडक गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांनी मला जेव्हा आमचे मिस्टर गेले तेव्हा ते येऊन सांगितले, ताई मलासुद्धा अनुभव आला महाराजांचा. मग तुमच्या जसे मिस्टर तिथे दिसले तसा त्याच वेळी मला अनुभव आला की त्याला काहीच झालं नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी कदाचित ना ह्या प्रारब्धाच्या आहेत. त्याचं मरण आलं नव्हतं. ही जरी गोष्ट खरी आली तरी त्या व्यक्तीला तर ती शक्ती वाटली ना. तर त्या शक्तीमुळे मला या छोट्या गोष्टींवर विश्वास तसा बसत नाही आणि मी या छोट्या गोष्टी कधी करतही नाही. पण ही शक्ती आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी ती मोठी शक्ती कारणीभूत असते हे वाक्य निश्चित आहे. नाही तर दुःख करत आज 14 वर्षात दुःखच असतं. हे असलं आयुष्य मिळालं नसतं. हे जे आनंदाचं आयुष्य ते मिळालं नसतं. कारण दुःख करायला बसलं तर 15ही वर्ष कमी आहे. 13व्या दिवशी उठणं आणि 13व्या दिवशी उठून नवीन आयुष्य सुरू करणं ही फक्त माऊलींची कृपा आहे. ते माझी माऊली असो का त्यांची माऊली असो की आमच्या कुटुंबाची आमचं कुलदैवत असो. मग या सगळ्या गोष्टी मग त्याच्यावर बघितलं तेव्हा सगळे संसार करणारे आता माझ्या स्वतःच्या बॅचच्या 50 मुली आहेत. 10वीला आम्ही नूतन कन्यात होतो. 50 मुली आहेत. अगदी ओपनली सांगते. त्या 50ही मुली म्हणतात आमच्याजवळ जे नाही ते तुझ्याजवळ आहे. म्हणजे याचं कारण आहे की मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांनी काय माझं हिरावलं त्याच्याकडे माझं लक्षच नाही. त्याच्याही नंतर किती संकट आले हे गेल्यानंतर. त्या हिरावण्याकडे जर लक्ष दिलं नाही तर बाकी काहीतरी वेगळं देतात. ह्यावरती एक दरवाजा बंद झाला. इंग्लिश म्हण आहे, वेन वन डोअर क्लोजेस सेकंड अनदर ओपन्स अँड विच इज मोर व्हॅल्युएबल दॅन द फर्स्ट. जे पहिलं असतं त्यापेक्षा मोर व्हॅल्युएबल असतं. त्यांचा जितका आयुष्य होतं तेवढं त्यांनी अतिशय आनंदाने आम्ही घालवलं. आणि नंतर माऊली माझ्या जीवनात पहिलेही होतीच पण दिसायला लागले स्पष्ट त्यांचे चमत्कार. चमत्कार म्हणजे हेच की तू ग्रंथ वाच, तू याचा अभ्यास कर, तुला राम दाखवे. आता अजून कधी भेटणार काय भेटणार हा शबरीसारखा प्रसंग माझ्या जीवनातून कधी जात नाही. शबरी माझ्या मनातून कधी जात नाही. त्याच्यामुळे कधी ना कधी मरायच्या क्षणी जरी रामचंद्र काहीतरी असा अनुभव देतील या आशेवर माणूस जगत असतो. मग हे मला समर्थांचं सांगायचं आहे की दुःख नाही कसं. मला दुःख नाही म्हणतात, तुम्हाला दुःखच नाही म्हणतात. एवढ्या बोलतात 4 निरूपण कर. यांना कसं काय दुःख नाही. दुसऱ्याच्या दृष्टीने विचार करून बघायला पाहिजे ना. पण दुःख मला वाटत नाही हा प्रश्न आहे. मग याला मूर्ख म्हणा, निर्लज्ज म्हणा, निगरगट्ट म्हणा, पण आमचे महाराज आम्हाला सांभाळून घेतात. यावरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. मग दृष्टीशी जे दिसलं ते मी नाही बघितलं. जे दृष्टीच्या बाहेर आहे ते बघायचा प्रयत्न जर केला तर ती त्यांचीच कृपा आहे असं म्हणायचं. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत, ऐसा बोलीला निश्चितार्थ नाना शास्त्रे. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये हे सांगितलं आहे. नुसतं समर्थांचा ग्रंथच नाही तर आपल्या वारकरी संप्रदायामधले जे सगळे संत सांगतात ते सुद्धा हेच सांगत असतात. नंतर आता पुढे निरूपण, आता जे काही पुढे निरूपण करणार आहे ते देहबुद्धीचे लक्षणं चुका पाडिला तो मी कोण बोलिले असे. पुढचा जो आपला समास आहे त्या ठिकाणी आता जो काय नाही ते सांगितलं, दृश्य निरसन केलं, जे नाही बघायचं ते सांगितलं. पण आता त्यांनी सांगितलं की मी कोण आहे याची जाणीव. म्हणजे नेती संपलं. कोहम कोहम, तू सोहमचा अर्थ काढायचा आहे ना आपल्याला, तर सोहम म्हणून तुला पाठवलं होतं. या पृथ्वीवरती सोहम तू मी आहे असं म्हणून तुला पाठवलं. जन्म झाल्यावर क्या म्हणजे कोहम म्हटलं. त्या कोहमचा शोध आता तुला वाटतंय का की कोहमचा शोध घ्यावा. मी कोण आहे ते क्या जे केलं त्याला खरंच कोहममध्ये जर बदलवलं तर मग तो कोहम म्हणत असताना सांगतो आता तू कोण आहे ते सांगतो. आता पण तो नाही कशाकडे बघायचं नाही ते सांगितलं. त्याकडे न बघितल्याने तुझा निर्णय झाला पक्का की याच्याकडे आता बघायचं नाही, हे खोटं आहे, खरं नाही. ते खोटं म्हणण्यापेक्षा ते खरं नाही, खरं काहीतरी वेगळं आहे ह्यावरती जर तुझा विश्वास असेल तर बाकी मी कोण हे बोललेले असेल. आणि थोडासा ना स्वानुभवही जर बोलला पाहिजे. आता समर्थांनी जर मला राम भेटले सांगितलं तर माझंही दुःखाचं थोडंसं उगाळलं तर काही हरकत नसावी समर्थांच्या कृपेने. कारण त्यांच्याच कृपेने आपण त्यातून बाहेर पडतो आहे ना. त्याच्यामुळे त्यांची आज्ञा असावी म्हणून बोलले. प्रत्यक्षात वैयक्तिक बोलण्याचं काही कारण नाही. पण हा वैयक्तिक आता स्वानुभव बोलल्याशिवाय वक्ता पटत नाही ना, की नुसताच बोलतो त्याला काय स्वतःला सगळं मिळतं आहे ना, खाऊन पिऊन सुखी आहे त्यामुळे बडबड चालते. नाही, तसा अर्थ काढायचा नाही. कारण त्याच्या मागे केवढी मोठी काहीतरी गोष्ट असते. ती गोष्ट बघण्याचा प्रयत्न जर केला तर हेतू शुद्ध असेल तर सगळ्यांना पाहणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना सगळ्यांना ते स्पष्ट दिसतं. आणि दाखवायचं कारण नाही म्हणून म्हटलं लपवण्यासारखं काही नाही आणि सांगण्यासारखं तर त्याच्याहून नाही. जय जय रघुवीर हा नेहमीचा गोषवार आहे.
लपवण्यासारखं नाही आणि सांगण्यासारखं नाही. कारण संसारामध्ये जर जीव आहे तर सगळ्यांना सुखदुःख लागलेले आहे, कोणीही त्याच्यामध्ये अपवाद नाही. आता ते समर्थ म्हणतात की मी आता त्याच्या पुढचं दाखवतो तुला सत्य काय आहे ते. आतापर्यंत नाही नाहीचा पाढा लावला, आता मी सत्य काय आहे त्यावरती केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. शांत करणे म्हणजे मी तर म्हणते या ठिकाणी हे स्वतःकडे ओढणेच आहे त्यांचं. सतत स्वतःबद्दल बोलायचं, सतत तू चुकला म्हणायचं, म्हणजे याचा अर्थ काय, तू माझ्याकडे ये, तुझ्या चुका दाखवल्या. पण इकडे जे आपल्याला संसारामध्ये कोणी चुका दाखवतं ना, तर आपण त्यांच्यापासून दूर जातो. आणि इथल्या चुका जर आपल्याला कळल्या तर आपण त्यांच्याजवळ जातो. हा परमार्थातला फरक आहे. संसारामध्ये सांगितलं तर त्या व्यक्तीचं नाव सोडून देतो आपण, की सर्वसाधारण समर्थांनी जर सारख्या माझ्या चुका काढल्या असत्या तर म्हटलं मी समर्थांच्या दासबोधाला कधी हात लावणार नाही. प्रत्यक्षात दासबोधच पकडावं वाटतं पुन्हा पुन्हा. जे आपलं आराध्य आहे त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जावं वाटतं. हो पटलं, मला चुकलं होतं ना तुझं, हो पटलं. पश्चाताप झाला का, हो झाला. असं जेव्हा संवाद होतात म्हणजे यांच्याकडे जाण्याची ओढ आहे ना, आकर्षण आहे ना त्यांचं. आकर्षणाचा सिद्धांत आहे, आकर्षित करतात ते आपल्याला. ते आकर्षित केल्यानंतर त्याच्याकडे जर जीव गेला तर बाकी मग आपल्यामध्ये ते अंतःकरण शुद्धी करून आपल्याला स्वतःजवळ घेतात. मग मनोनिवृत्ती परमोपशांती. 6 तीर्थवर्या मणिकर्णिकाचं. ती मणिकर्णिका तिथे इतकी प्रदूषित होते आहे, आज बंद केले म्हणे घाट तिथले, कारण इतकी गर्दी झाली तिथे. पण आपल्याजवळची मनकर्णिका, आपल्याजवळची गंगा, आपल्याजवळचं हृदय हे आपल्याजवळ आयुष्यभर राहणार आहे. त्याचा उपयोग करा म्हणतात. ते तिथलं प्रदूषण झालं तरी आमच्या मनात तर मनकर्णिका जो घाट आहे तो अतिशय पवित्र, सात्विक, सोज्वळ, विश्वनाथाच्या जवळचा आहे असं मला जर वाटलं तर प्रदूषण काहीच नाही. आणि प्रदूषण जे प्रत्यक्ष झालं आहे ते देहबुद्धीने झालं आहे. तर देहबुद्धीने तिथे जाण्याचं काही कारण नाही. गेलो तरी चालेल, नाही गेलो तरी चालेल. म्हणून आपण म्हणतो ना की सानंदमानंद वने वसंतम आनंद कंदम हतपाप वृंदम वाराणसीनाथ मनाथनाथम श्री विश्वनाथम शरणम प्रपदे. इथून म्हटलं तर विश्वनाथापर्यंत हाक जाते, रामापर्यंत हाक जाते असं समर्थ म्हणतात. हे पटलं पाहिजे. पटलं पाहिजे म्हणजे त्यात एक आनंद सोपं नाहीच आहे. हे तटतट त्या मायेचे बांध तोडणं इतकी सोपी गोष्ट तर निश्चितच नाही आहे. पण सद्गुरूंची कृपा झाली तर अशक्यही काहीच नाही आहे. आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षणं चुका पाडीला तो मी कोण बोललेले असे. आता मी कोण आहे हे सांगायचा प्रयत्न करतो. आता आपली जागृती झाली पाहिजे. हा पुढचा समाज जो आहे तो समाज होताना हृदय असं आनंदाने भरून गेलं पाहिजे. आपल्यातली मर्यादा काढता येत ना ते. आपण जे मर्यादित आहे, आपण जी बुद्धी मर्यादित आहे आपली, आपण जे स्वतःला समजतो आहे ते नसून, ते नाही म्हटलं फक्त ठीक आहे, ते तर तू नाही आहे, पण तू कोण आहे हे जर सांगितलं तर आपला अभिमानाने ऊर असा भरून अरे बापरे असं आहे का. जसं हनुमंतांचा शक्तीची जागृती झाल्याबरोबर हनुमंतांनी काय केलं, शक्तीची जागृती झाल्याबरोबर हनुमंतांनी काय केलं जे कुणीच केलं नाही अजूनपर्यंत, न भूतो न भविष्यात, असं काम केलं आहे. मग असंच भूतो न भविष्यती काम आपल्याकडून होऊन जाईल. मग आपला अभिमानाने म्हणजे विश्वास पक्का करून तो पुढचा समाज वाचू. काय मला माहिती नाही त्याच्यात काय आहे, पण प्रत्यक्षामध्ये जर मी कोण सांगत असतील तर मी कोण आहे सांगत असताना आपल्याला निश्चितच राजाचा दर्जा मिळणार आहे. जो इथे लाथाडल्या गेला भिकाऱ्यासारखा तिथे राजा करणार आहे आपल्याला समर्थ निश्चितच. कारण तुझी जी शक्ती आहे ना ती मी ओळखतो आणि तू फक्त मला समर्पित कर, मग मी तुला काय बनवतो, राजाचा रंकाचा राजा. त्यांच्या हातात काही नाही, काय करायचं ते करू देत त्यांना. आता म्हणजे राजा जर बनलो आपण त्यांच्या हाताने तर तेही पुन्हा समर्पण करायचं की जे काही आम्हाला मिळालं ते सगळं तुमच्या कृपेने. म्हणजे त्यासाठी मन कसं पाहिजे आता अभिमानाने भरून कृतज्ञ हृदय पाहिजे. आता जे पुढचं ऐकायचं असेल तर कृतज्ञ हृदयाने, कृतज्ञ मी, कृतार्थ मी अशी भावना असली पाहिजे. तेव्हा ते समर्थांचे शब्द अमृतासारखे आपण खेचू. अमृत जसं पडतं, आपण फक्त कोजागिरीला वाट पाहतो की आणि पडतं की नाही माहिती नाही. त्याच्यासाठी एवढं मोठं दूध करा आणि हे करा आणि तो विषय करा आणि ते सगळं जा आणि त्या कदाचित आभाळ असलं की अरे आभाळ होतं, सगळं गेलं माझं वाया, एवढी मोठी मेहनत, असं होतं. पण अमृताचा कण सतत बरसत असतो हे लक्षातच येत नाही. जसं आपण वास्तूचं म्हणतो की आपलं घर आहे, घरामध्ये आपण एखादी गोष्ट म्हणतो तर वास्तुपुरुष तथाच तू म्हणत असतो आणि त्याचा अनुभव खूप लोक घेतात की अरे मी म्हटलं आणि झालं. दूरपर्यंत आमच्या शेजारी एक वडगावच्या घरामध्ये एक मासोळ्या घेऊन बाई बसायची. आता इकडे मासोळ्या खूप घेतात, तो नॉनव्हेजचा एरिया आहे आणि 4-5 टोपली घेऊन बसायची. आमच्या अगदी घराजवळ बसायची आणि घराजवळ बसायची. इतका राग यायचा. आम्ही चतुर्थी असते, एकादशी असते आणि तिथून जायचं असतं. इतका राग यायचा मनातल्या मनात. देवाला म्हणते काय आहे म्हटलं, इतकं सगळं चांगला आमचा एरिया आहे, इतके सगळे चांगले लोक आहेत, ब्राह्मण वस्ती आहे, सगळं असून घाण किती वाटतं त्यांना. कुठेतरी
हे इथेच का आमच्याजवळ बसले? अहो एकदा म्हटलं फक्त, दुसऱ्या दिवशी म्युन्सिपाल्टीची गाडी आली आणि त्यांना उचलून दुसरीकडे जागा दिली. जय जय रघुवीर समर्थ. खोटं नाही आहे, अगदी खरं आहे. म्हणजे बोला फुलाला गाठ आमच्या घरात पडली. त्या घरामध्ये वास्तूमध्ये कसं काय केव्हा म्हटलं असेल मी, काय बाई कंटाळा आला आहे मासोळ्या बघून. आम्ही तर नॉनव्हेजचा विचारच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही खाण्यावर माझं बंधन नाही, पण मी तो विचार नाही करू शकत. आणि बायका इतकं मोठं मोठं काय काय घेऊन बसायच्या. म्हणलं बापरे किती खराब ना. मी म्हटलं माझं कोणीच ऐकत नाही असं वाटतं, तर प्रत्यक्ष म्युन्सिपाल्टी घेऊन त्या बायकांना गायब. दुसऱ्या दिवशी सगळं साफसूफ करून, त्याचा 8 दिवस वास येत होता ती निश्चित ती गोष्ट सोडून द्यायची, पण 8 दिवसानंतर तो वासही कमी झाला आणि सगळंच. हे कुणी ऐकलं म्हटलं अरे वा वा वा, या एक बाई. मग मी त्यांना जाऊन म्हटलं त्याशी की तुम्हाला त्रास झाला का, कसं काय तुम्हाला नेलं म्हटलं. तर ते म्हणे नाही नाही, त्यांचा नियमच आहे की या ठिकाणी बसायचं नाही म्हणून नेलं. म्हटलं बरं चला, म्हणजे माझ्यामुळे काही घडलं नाही. म्हणजे त्यांच्या पोटावर पाय पडला नाही, पण त्या आमच्या जीवनातून गेल्या आणि अजून त्या कुठे दिसल्या पण नाही मला. म्हणजे वास्तुपुरुष हो म्हणतो की नाही, आपल्या मनाची तळमळ असली पाहिजे. हे मला नाही बा बरं वाटत, तुझीच चतुर्थी आहे, तुझीच एकादशी आहे आणि सारखं ते घाण बघितलं की मला कसं तरी होतं. असं जेव्हा म्हटलं, ऐकलं बाबा वास्तुपुरुषांनी. वास्तुपुरुषाची आराधना पूर्ण झाली असेल, शब्द त्यावेळी खरे झाले आणि त्या वाणीला एक प्रकारचा असा अर्थ मिळाला. त्या बायका दुसऱ्या दिवशी, हा अनुभव तिथले लोक अजूनसुद्धा सांगतील की कशा काय गेल्या, इतका आम्ही त्रास दिला म्हणे. म्हटलं की इथे बसू नका, ऐकलं नाही आणि ह्या आल्या आणि यांच्यामुळे नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे 17ची आणि गेल्या. सगळे खुश होते आमचे. म्हणजे आमच्या असा अनुभव दिला आहे की सगळ्या गायबच करून टाकल्या एकदम. म्हणजे वास्तुपुरुषावर बोलतो आहे. खरं मनापासून तळमळीने एखादी गोष्ट म्हटली तर होऊ शकते. मग आता पुढे आपल्यामध्ये कोणती शक्ती होती, असं काहीतरी मनापासून जर केलं त्याला परिणाम मिळतात आपल्याला. आणि असे जर परिणाम मिळत असतील तर आपली शक्ती वाढली, म्हणजेच भगवंत आपल्याला राजा करणार आहे. तुझ्या शब्दाला किंमत येईल. तर शब्द ब्रह्म आहे. हे चुकीच्या ठिकाणी वापरलं तर लाथा खातो आणि चांगल्या ठिकाणी वापरलं तर आपल्याला असे अनुभव येतात. अंतःकरण शुद्ध असेल तर या सगळ्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात. आणि याच्यावरती नाही आले तर ते प्रारब्ध समजून सोडून द्यायचं. हे पण स्वीकार पण शिकवला आहे. स्वीकार करायचा प्रारब्धाचा आणि आनंद घ्यायचा परमात्म्याचा. हा आता मला लिहून ठेवावं लागेल, ही ओळ मला जी सुचली आहे ती. स्वीकार करायचं. एक मिनटं मला वेळ द्या फक्त, कारण मला त्याच्यावर चिंतनिका होते. ठीक आहे. अशा प्रकारचं जर जीवन आपलं घडायचा प्रयत्न, त्यांना जर घडवायचं असेल तर त्या चुका पडतात. तो मी कोण आहे हे जर समर्थ सांगतात, उत्सुक असलं पाहिजे. आपण उत्सुक असलं पाहिजे. अरे काय सांगतील समर्थ आपल्याबद्दल, कोणत्याही सर्वसाधारण जीवाला जर राजा बनवायचं आहे तर ते राजा किती आपण उत्सुक, आम्ही राजा बनवू शकतो, निश्चित बनणार आहे. मग असा विचार करून समर्थांच्या प्रत्येक शब्दांचा अमृतकण आपण घेतले पाहिजे. आपण घेतोच आहे. आणि हे घेत असताना आपल्याला पुढे आनंदाची सुरुवात तरी होणार आहे. की मी कोण आहे हे सांगत असताना त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपल्यामध्ये असतील, काही गोष्टी क्रोध आहे, लोभ आहे, सोडून दिलं असेल तर आपल्याला त्यांच्याकडे जाता येतं आहे ह्याची जी भावना आहे. जशी आपण चैतन्य सत्संग मंडळामध्ये आपण संजीवन समाधीच्या दिवशी बोललो होतो की संजीवन समाधीवर डोकं ठेवण्याची माझी पात्रता आहे का, हे डोकं त्या पात्रतेचं आहे का, हा विचार केल्यावरच आपल्याला समजतं की पात्रतेचं आहे की नाही. मग आपलं पात्रतेचं आहे का हे जेव्हा सांगत असतील एक एक गोष्ट, तर आपण जर मन देऊन ऐकलं, कदाचित मी कोण आहे तर शोध लागून जाईल. मी अजूनपर्यंत वाचला नाही हा पुढचा दासबोध, पण एक साधारण कल्पना करते की समर्थांना काय बोलायचं असेल. मी कोण आहे हे जाणावे. हां, समर्थ म्हणतात आहे मी कोण आहे हे जाणा, तुम्ही कोण आहे हे जाणा. तुम्ही जे समजता तसं नाही आहे. हे नुसतं एवढं सापरणा आणि एवढी शिकलेली आणि एवढ्याच वर्षाची असं काही नाही आहे. सुरेश दादांना पटलं. हे एवढंच नाही आहे माझं आयुष्य, माझं जे कर्तृत्व आहे ते फक्त एवढं नाही आहे, काहीतरी विशेष आहे. याची जाणीव जशी जांबुवंतांनी हनुमंतांना करून दिली तशी या जीवाला आपले सद्गुरू करून देतील तर आनंदाला पारावार राहणार नाही. आणि आपला हा आत्म्याचा सूर्याचा दिवस आहे, मकर संक्रमणाचा दिवस. विष्णूचा आशीर्वाद पोटामध्ये म्हणजे सानिध्य भगवंताचं मनात. उपवास म्हणजे खिचडी खाऊन नाही, सतत जाणवतं की भगवंतासाठी आपल्याला आपलं जीवन खर्च करायचं आहे. भगवंताला बघितल्याशिवाय आता सोडायचं नाही असं जेव्हा ठरवतो, मग मी कोण आहे हे जाणायचं समर्थ सांगत असतील ते डोळ्यात येईल की नाही रात्री पाणी. काय सांगतील बरं, आपण आहोत की नाही. तसं नसेल तर व्हायचा प्रयत्न, आणि असेल तर शाबासकी. अरे वा वा वा, असं काहीतरी असेल ना पुढे, शाबासकी घ्यायला हरकत नाही, रडायला हरकत नाही, पश्चात्ताप करायला हरकत नाही, पण प्रत्येक अनुभव घेतला पाहिजे.
जो काही आणि तो काही कोणाला जाऊन सांगायचा नाही की माझं चुकलं, यांना सांगताय, या दादांना सांग, त्या दादांना सांग, माझं इतकं चुकलं. काही गरज नाही, कारण त्यांचंही चुकलेलं आहे. कोणीच असं नाही की ज्यांचं चुकलेलं नाही. मग यामुळे न बोलता पश्चात्ताप करायचा, स्वीकार करायचा आणि त्या सगळ्या गोष्टी ते सांगतात तसं असतील तर थापटून घ्यायचं, नसतील तर प्रयत्न करायचा. पण मी कोण आहे हे आता समर्थ सांगत असल्यामुळे जीवाला आनंद. माझ्याबद्दल बोलणार आहे, माझ्याबद्दल बोलणार आहे असं म्हणून प्रत्येक जीवाने हा दासबोध आता अशा पद्धतीने ऐकावा की दृश्य निरसनही करून टाकलं आहे, सृष्टी कथनही करून टाकलेलं आहे आणि सद्गुरूंची कृपाही दिलेली आहे. आता आपल्याला नेतात आहे ते तुम्ही कोण, म्हणजे मी कोण आहे ह्याकडे नेतात आहे. आणि ज्यांनी बघितलं आहे मी कोण आहे ते सांगताय. जांबुवंतांनी सांगितलं आहे हनुमंतांना, आणि हनुमंत कसे उडाले. अरे वा, मला तर तो प्रसंग असा आवडतो ना, असं वाटतं आपणही तसंच उडावं. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या मनातल्या जरी खेळ असतील तर ते तशा तशा भगवंत कदाचित वास्तूत असेल काही असं तर घडून जातील. घडणार नाहीत का बरं? आतापर्यंत कोणत्या गोष्टी अशा आपण केल्या की ज्या काहीतरी विशेष आहेत, जी विशेष कृपा असेल तर काही घडू शकतं. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागूनही अनन्य व्हावे. मी काही करत नाही, जे देतील ते भगवंत देतील. आणि अशा पद्धतीने जर एखाद्याने विचार केला तर जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो. आता महाशिवरात्रीचा नाही महाशिवरात्रीचा विचार करतोय, महाशिवरात्रीच्या निरूपणाचा विचार करतोय आणि उद्या स्वयंभू गणपतीची समोर प्रवचनाची संधी आहे. हे आपण ठरवू शकतो का काही गोष्टी? स्वयंभू आहे ते दादा इतके बोलतात की मी स्वतः सगळं तयार केलं, एवढासा गणपती, एवढासा मूर्ती आणली, यापासून माझी तयारी झाली, ताई तुम्हाला तिथे बाप्पांनी बोलवलं आहे या. आणि आपण बोलणाऱ्या महाशिवरात्रीचं चालू आहे निरूपण. महाशिवरात्रीसाठी शिवाच्या भेटीसाठी निरूपण चाललं आहे. आणि निरूपण चाललं असताना मध्येच आपले गणेशही घुसले आहेत. आणि हे जी कशी कृपा आहे, ह्या ज्या कृपेमध्ये मी म्हटलं तुम्ही म्हणाल तसं मी गो विथ द फ्लो, जसं घडणार आहे तसं घडणार आहे आणि गंमत बघणार आहे कसे समर्थ आपल्यासोबत आहे. अशा प्रकारचं मी कोण हे जाणावे. मी पण त्यागुनी आज थोडंसं दोष लागला माझ्याबद्दल बोलल्याचा, तो क्षमा मागते. आणि त्यावरती असं म्हणते की काहीतरी कधीतरी मन उफाळून येतं की कोणाला पटलं पाहिजे. जसं समर्थांना वाटलं राम दिसला सांगावं, तसं मलाही वाटलं. असं वाटू शकतं ना. आणि हेतू वाईट नाही त्यात की कोणाला कमी लेखायचं किंवा कोणाला माझ्यामध्ये काही असं. हेतू शुद्ध जर असेल तर वक्त्याला तेवढं फ्रीडम असेल असं मला वाटतं. तसं वैयक्तिक बोलण्याचं काही कारण नाही. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. मी कोण आहे हे कळलं तर इथेच तर संपलाय समास. ते काय म्हणतात ते थांबत्या, इथे समास कसा संपला त्याच्यावर चिंतन करा प्रत्येकाने वैयक्तिक. मला कारण मी 6 दशकांपर्यंत सोबत आहे, मला काय वाटतं या ओबीमध्ये ह्यावरती मी खरंच थांबते. आणि खरं विचार करा. आणि ज्यांना काही जाणवलं असेल त्यांनी ते लिहून पाठवा. म्हणजे कदाचित पेनिट्रेशन होत आहे का नाही किंवा प्रत्येकाचा वेगळा अनुभव जो असेल तो त्यावेळी कमीत कमी 3-4 ओळी तरी लिहाव्या. कोणत्या? मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे श्रीराम. ही जी शेवटची ओळ आहे त्या ओळीवरती थोडंसं 2-4 ओळी तरी चिंतन करावं अशी माझी आता थोडीशी अपेक्षा आहे. कारण असं वाटतं की प्रत्येक वेळी एकच जण बोलतो त्यापेक्षा जर दुसऱ्यांच्या विचारांना धुमारे फुटले तर ते अधिक चांगलं राहील. यावरती विवेचन मी उद्या करते, कारण याच्यावरती 5-10 मिनटं जाणार आहे. आणि या ठिकाणी थांबते. 3 ओळी वाचते आणि थांबते. आता दशक 6वा समास 9वा सार शोधन. गुप्त आहे उदंडधन काय जाणती सेवक जन, तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे श्रीराम. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थांतरी असे श्रीराम. तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक ते तदंतर जाणती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बरोबर. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साह्य होता साधनाचा, काय ठाई श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, अनुर्वाच सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. किती गोड आहे ना. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे,
प्रत्यय खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, तेथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. मला नेहमी ना इतर वेळी रडायला येतं, आज मला इतकं हसायला येतं आहे महाराजांकडे बघून. शबरीचा प्रसंग असला तर रडू येतं, आज महाराजांकडे बघूनच हसू येत आहे. तर हे देह तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मानुषाचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तरुर्भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानो निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यं तेषं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तेर्र्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नातीतकार्या किलकारी, मानातीतो माधवरूपो किलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या. रामं श्यामं कामितकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकांतस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. संक्रांतीच्या